खरीपाच्या नुकसानानंतरही रब्बीच्या आशेवर शेतकरी लागला कामाला. खरीपाच्या हंगामात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीपाच्या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला गेला. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला असतानाही शेतकरी राजा रब्बी हंगामात तरी मिळेल अशा अपेक्षेनं हंगामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहे. रब्बी पेरणी करून शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात थंडी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना मोठा होणार असून रब्बीच्या आशेवर शेतकरी मोठ्या आशेनं कामाला लागलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता शेती मशागतीच्या कामांना वेग घेतला आहे. मी शांताराम ज्योतिराम पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझं हे 1.5 एकर क्षेत्र आहे. पावसाळ्यामध्ये इथं कपाशी लावलेली होती, पण अति पावसामुळे कपाशीचं उत्पन्न कमीत कमी फक्त 40% उत्पन्न झालं. 60%चं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे देवाने खूप मारला अतिवृष्टीमुळे. परंतु आता मी 23 नोव्हेंबरला 3 बॅगा मका लावलेला आहे. तो हायटेकचा मका आहे 5202. आणि आता ही मी पहिली वखटी करत आहे. अजून पावडरचा हात झालेला नाही आहे. आणि ठिबक सिंचनाद्वारे मी मका लावलेला आहे. आणि आजची परिस्थिती म्हणजे उद्या याला 1 महिना होऊन जाईल. अजून याला पावडर पण मारलेलं नाही आहे. आणि एकदा सुरुवातीला पेरणीच्या वेळेस मी 4 बॅगा 15-15 सोपला दिलेला आहे. आणि अशा कंडिशनमध्ये आज हा मका आहे. आणि हा मका तरी चांगला यावा बा अशी माझी अपेक्षा आहे. आणि शेवटी जे कर्जमुक्त होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. लोकनायक न्यूज